विशाल पाटील यांची पत्रकार परिषद पार पडते। आज ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। सांगलीतून ते काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत आणि या संदर्भात सांगलीचा महाविकास आघाडीचा तिढा हा कायम असल्याचं चित्र असताना आता विशाल पाटील नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। दिल्ली दरबारी देखील हा प्रश्न केलेला आहे आणि आज यावर खलबत होणार असून प्रथम तर थोडा उशीर झाला आपल्या ही बैठक सुरू व्हायला, याबद्दल क्षमा मागतो। मतदारसंघ मोठा आहे। आमचे जिल्हा अध्यक्ष विक्रमदादा सावंत हे जवळजवळ 100-125 किलोमीटर अंतर पार करून इथं येतात, त्यामुळे यायला आम्हाला जमायला थोडा वेळ झाला। याबद्दल सगळ्यांची मी क्षमा मागतो। येणाऱ्या 18व्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या 2 महिन्यापासून भरपूर राजकीय चर्चा सुरू आहेत। आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या 2 वर्षाच्या काळात चालवतो आणि त्या पद्धतीनेच पुढचे सगळे वाटचाल व्हावी। त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं। सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला। सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला। जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्येच आला। आम्हाला कुणालाही ह्या पद्धतीची अपेक्षा नव्हती, मात्र हे हा जे घडले ते घडते। तरी सुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला। आमदार विक्रमदादा असतील, जयश्रीताई वहिनी असतील, आमचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही।